न्यायालयीन प्रक्रियेला उशीर म्हणजे तुम्ही आधीच सांगितलं होतं की ही खूप वेगळी प्रक्रिया असते आणि त्यानुसार आता या सगळ्याचा सोक्षमोक्ष लागायला वेळ लागणारा अवकाश आहे. आजचं जे प्रामुख्याने न्यायालयाचं निरीक्षण किंवा जे काही म्हणणं झालं त्या संदर्भात आणि एकूण घटनेतील तरतुदी या अनुषंगाने तुम्ही जर काय आहे, गेले काही दिवस महाराष्ट्रात जी राजकीय अस्थिरता आहे, तर मी अनेकदा सांगितलं की हे वॉर ऑफ ॲट्रिशन आहे, म्हणजे सायकॉलॉजिकल वॉर आहे. तर राजकीय याच्यात प्रश्न आहेत, सायकॉलॉजिकल आहेत आणि कायदेशीर आहेत. त्यातले कायदेशीर प्रश्न जे असतात त्यांना वेळ लागतो. आता या ठिकाणी काही आमदार शिवसेनेचे बाहेर पडले आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी लेजिस्लेटिव्ह पार्टी लीडर आणि व्हीप नव्याने नेमला, तर त्याच्यावर ऑब्जेक्शन होतं. त्यानंतर डिस्क्वालिफिकेशन जे 16 लोकांचं होतं आहे, त्याला 2 दिवसाची मुदत दिली, त्याच्यावर ऑब्जेक्शन होतं. आणि या सगळ्या गोष्टी आज सुप्रीम कोर्टामध्ये आल्या आणि पक्षांतरबंदी कायदा जो आहे त्याच्याखाली कोणीही आपला पक्ष आपणहून सोडला किंवा मतदान पक्षाच्या आदेशाच्या विरुद्ध केलं किंवा केलंच नाही तर तो डिस्क्वालिफाय होतो. याला जे 3 अपवाद होते त्यातलं स्प्लिट तर आता नाहीच आहे. स्पीकरचा आत्ता प्रश्न येत नाही. मग प्रश्न येतो तो मर्जरचा येतो आणि या मर्जर या शब्दामुळे बरेच घोटाळे झालेले आहेत. 2/3 लोक जर का दुसऱ्या पक्षात गेले तर मर्जर होऊ शकतं किंवा त्या दोघांनी मिळून एखादा नवीन पक्ष काढला तरी मर्जर होऊ शकतं आणि जे त्याच्यात जाणार नाहीत मर्जरमध्ये त्यांचा वेगळा गट निर्माण होतो. आता त्याला जर का वेगळं अस्तित्व ठेवता येतं वेगळ्या गटाला, तर हे 2/3 बाहेर गेलेत, यांना त्यांचं अस्तित्व का ठेवता येत नाही, त्यांना मर्जर का करावं लागतं, हा प्रश्न यापुढे सुप्रीम कोर्टापुढे निश्चित येणार आहे. आज जो निर्णय झाला त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की 2 दिवसाची मुदत जी दिली होती कारणं द्यायची ती चुकीची आहे. कारण 7 दिवस तर कायद्यातच दिलेलं आहे, पण प्रत्यक्षात सुप्रीम कोर्टाने 14 दिवसाची त्यांना आणखी मुदत दिली आहे आणि पुढचं हिअरिंग हे 11 तारखेला आहे. त्याचं कारण असं की ही वेकेशन बेंच होतं आत्ताचं 2 जणांचं, हे बेंच पण बदलेल 11 तारखेला आणि नवीन बेंच कदाचित येईल आणि मग कोर्ट चालू झालं की कदाचित 2 जज 3 जज असं त्याची नेमणूक ते चीफ जस्टिसच्या हातात असतं, तसं होईल. तोपर्यंत म्हणजे 11 तारखेपर्यंत स्टेटस को दिलेला आहे. हे मला तुम्हाला मुख्य सांगायचं आहे याच्यामध्ये. स्टेटस को दिला याचा अर्थ असा की डिस्क्वालिफाय करता येणार नाही आत्ता त्याच्या आधी या लोकांना. आणि दुसरी गोष्ट, जो प्रश्न मला पुन्हा पुन्हा विचारला जातोय की अविश्वासाचा ठराव पण विधानसभा बोलवून मांडता येणार नाही. स्टेटस को याचा अर्थ आत्ता जी स्थिती आहे तीच राहणार आणि त्यामुळे हा अधिकार खरा गव्हर्नरचा असतो. म्हणजे सत्र बोलावणं, सत्रांत करणं किंवा डिझॉल्व्ह करणं विधानसभा, हे सगळे. पण तो गव्हर्नरचा जो अधिकार आहे तो 163 कलमाखाली चीफ मिनिस्टरच्या आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वापरावा लागतो. ते उद्धव ठाकरे अर्थातच विधानसभेचं अधिवेशन बोलवा 11 तारखेच्या असं म्हणणार नाही, परंतु गव्हर्नरनी त्याच्या अधिकारात जर का काही केलं जे चुकीचं होईल. पण हे गव्हर्नर सध्याचे माझ्या मते काही ठिकाणी अनकॉन्स्टिट्युशनल वागतात, तर त्यामुळे तसं जर का झालं तर त्यांना फक्त अविश्वासाचा ठराव विधानसभेत मांडता येणार नाही. हे सुप्रीम कोर्टाने आज क्लिअर केलेलं आहे. हा आत्ताचा निर्णय आहे. याचा अर्थ असा आहे की 11 तारखेपर्यंत उद्धव ठाकरेच चीफ मिनिस्टर राहणार. ते जोपर्यंत चीफ मिनिस्टर आहेत तेव्हा त्यांचे मंत्रिमंडळातले मंत्री कोणाला काढायचं कोणाला ठेवायचं हे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांना दिलेले आहेत. तेव्हा ते मंत्रिमंडळातले मंत्री बदलू शकतात. पुढचं हिअरिंग 11 तारखेला होईल आणि तोपर्यंत हे जे काय 40 आमदार बाहेर गेलेत, मला आकडा निश्चित माहीत नाही, त्यांना व्यवस्थित प्रोटेक्शन द्यावं अशा तऱ्हेचा एक आदेश सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र शासनाला दिलेला आहे. ही आत्ताची पोझिशन आहे. राज्यपाल विशेष अधिवेशन बोलावू शकतील काय सगळ्यात? मी आपल्याला सांगितलं तसं तो राज्यपालांचा अधिकार नाही, परंतु राज्यपालांचा अधिकार आता विधानसभेचे सदस्य नेमायला पाहिजेत, ते त्यांनी नेमलेले नाही. किंवा अजित पवारांना जे बोलवलं शपथविधी करता ते पूर्णपणे घटनाबाह्य होतं. तेव्हा अनेक ठिकाणी ते घटनाबाह्य वर्तणूक त्यांची होतीये. तेव्हा आत्ता त्यांनी बोलवलं समजा तर सुप्रीम कोर्टाने क्लिअर केलं आहे की अशी कुठलीही गोष्ट जर का घडली तर ताबडतोब आमच्याकडे या, आम्ही त्याच्यावर स्टे देऊ. प्रामुख्यानं आता फ्लोअर टेस्टचा विषय येणार, कारण त्याविषयीची संदिग्धता कायम आहे.
आणि जर राज्य जसं म्हटलं या आधी जसं घडलं तसं होऊ शकत नाही का की राज्यपालांनी चला तुमचं आता बहुमत सिद्ध करा असं सांगू शकत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की बहुमत सिद्ध करायचे बोमई केसनी अत्यंत स्वच्छ शब्दात सांगितलंय की ते राजभवनमध्ये होत नाही, ते राष्ट्रपती भवनमध्ये होत नाही, ते सुप्रीम कोर्टात होत नाही. मेजॉरिटी इज टू बी प्रूव्ड ऑन द फ्लोअर ऑफ द लेजिस्लेचर. तेव्हा विधानसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडूनच ते सिद्ध करावं लागेल, दुसरा कुठलाही त्याला मार्ग नाही. आजचा निर्णय म्हणजे मग यासाठीचा काउंटडाऊन समजायचा. नाही, मी राजकारणावर बोलत नाही. सर नाही, पण कायदेशीर दृष्ट्या जर बघितलं आपण तर काय परिस्थिती जे ती काय राहील? मी आपल्याला सांगितलं ना, एक तर डिस्क्वालिफिकेशन. आता ते जे उपसभापती आहेत त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणलाय, तर असा अविश्वासाचा ठराव मुळात आणता येत नाही राज्यघटनेप्रमाणे. अविश्वासाचा ठराव हा सरकारवर आणता येतो. उपसभापती जे आहेत त्यांना रिमूव्हल हा शब्द वापरलेला आहे, अविश्वासाचा ठराव नाही. आणि ते रिमूव्हल जे आहे ते 1/2 सदस्यांनी जर का मतदान केलं तर त्यांचं रिमूव्हल होऊ शकतं. म्हणजे जरी ठराव आला रिमूव्हलचा आणि 1/2 जर का त्यांच्या म्हणजे त्या बाजूनी मतदान केलं तर ऑटोमॅटिकली यांचं बहुमत नाही आहे हे पण सिद्ध होईल. म्हणजे दोन्ही ठिकाणी म्हणजे उपसभापतींना काढायची रिमूव्हलचा ठराव आला तरी किंवा नो कॉन्फिडन्स मोशन आली तरी दोन्हीमध्ये उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल. तुम्ही मायनॉरिटीत गेलात की राजीनामा द्यावा लागतो हे निश्चित आहे. आणि तसं जर का दिलं तर मग गव्हर्नरला नवीन कोणालाही बोलवण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री बोलवण्याचा फक्त अधिकार गव्हर्नरला आहे. बाकी मंत्री जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार नेमावे लागतात. सर आता हॉलमध्ये किंवा काउन्सिल याच्यामध्ये जर एखादा निर्णय झाला तर त्या विरोधात पुन्हा हे कोर्टात जाऊ शकतात का असं न्यायालयानं सांगितलंय का? कुठे निर्णय झाला? विद्यमान सरकार जे आहे त्याच्या विरोधात जर एखादा निर्णय राज्यपालांनी घेतला तर कोर्टात जाऊ शकतात? निश्चितच. राज्यपालांचं अत्यंत तुम्हाला सोपे एका वाक्यात सांगतो. 163 कलमाखाली देअर इज अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विथ द चीफ मिनिस्टर ॲट द हेड टू एड अँड ॲडवाइज द गव्हर्नर. गव्हर्नरनी सगळं त्यांचं ऐकायचं आहे. आणि आंबेडकरांनी हे घटना समितीमध्ये स्वच्छ शब्दात सांगितलंय की प्रत्येक सल्ला चीफ मिनिस्टरचा गव्हर्नरवर बंधनकारक असतो. फक्त त्यांना जे डिस्क्रिशनचं थोडंसं पॉवर दिलं आहे काही बाबतीत तिथे गव्हर्नर स्वतःच्या अधिकारात वागू शकतात. पण हे जे आत्ता आपलं चाललेलं आहे इथे कुठेही डिस्क्रिशन गव्हर्नरला नाही. सर पण आजच्या निकालानंतर असं बोललं जाते की आता नवीन सरकारच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय. तसा काही मार्ग मोकळा झालेला दिसतोय कायद्याप्रमाणे? मोकळा झाला म्हणजे तुम्ही नो कॉन्फिडन्स मोशन आणा, ती जर का संमत झाली तर हे मायनॉरिटीत गेले म्हणजे सत्ता पालट होईलच. आता त्याचा लोक बोलताना काय या रविवारीच होईल असं म्हणत होते पण तसं काही झालेलं दिसत नाही आपल्याला. तेव्हा 11 तारखेपर्यंत काही होणार नाही. देअर इज अ स्टेटस को गिव्हन बाय द सुप्रीम कोर्ट. हे लो कॉन्फिडन्स मोशन हे तुम्हाला सभागृहातच आणायला लागेल 100%. ते बोमाईच्या 9 जजेसनी एकमताने सांगितलेला निर्णय येतो की हे जे बहुमत आहे किंवा नो कॉन्फिडन्स मोशन आहे हे सभागृहाच्या फ्लोअरवरच घ्यावं लागतं. या निर्णयामुळे नवीन सरकार स्थापन करण्यासाठी 15 दिवसांचा आता अवधीच मिळालाय असं म्हणता येईल का? 14 दिवसांनी. 14 मला माहिती नाही कायदेशीर दृष्ट्या हो कायदेशीर प्लॅनिंग करतात सगळेच पक्ष आपली सत्ता. पॉलिटिक्स इज अ रेस फॉर पॉवर हे आमची पहिली डेफिनेशन आहे पॉलिटिक्सची. तेव्हा प्रत्येक पक्ष सत्तेवर येण्याकरता प्रयत्न करणारच आहे. आता हे 14 दिवस जे मिळाले याच्यामध्ये उद्धव ठाकरे म्हणजे हे जे 3 पक्षांचं सरकार आहे हा सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करेल आणि बाहेर पडलेले जे लोक आहेत आणखी भाजप जे आहेत ते सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतील. तर हे तो होणारच आहे. तो पॉलिटिक्सचा भाग आहे. आता उद्धव ठाकरेंना निर्णय घेण्याचे जर अधिकार आहेत त्यांनी या मंत्र्यांची वेगळीच हाती काढून घेतली, नवीन मंत्र्यांकडे तो कारभार दिला तर त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेता येईल का त्याच्यावर ते नो चॅलेंज राहील? अजिबात ऑब्जेक्शन घेता येणार नाही. घटनेमध्ये स्वच्छ शब्दात म्हटलेलं आहे की द चीफ मिनिस्टर इज अपॉइंटेड बाय द गव्हर्नर अँड अदर मिनिस्टर्स आर अपॉइंटेड ऑन द ॲडव्हाइस ऑफ द चीफ मिनिस्टर. तेव्हा ही सगळी सत्ता चीफ मिनिस्टरच्या हातात आहे. कोणाला काढायचं आणि कोणाला ठेवायचं काही शंका नाही. द प्रोव्हिजन्स आर व्हेरी क्लिअर. संदीप हॅलो हिंदीमध्ये कसं विचारू त्याबाबत थोडंसं हे आहे की बाबा सर दुसरं एक असं की की आता जर समजा असं झालं की परिस्थिती अशी आली की या आमदारांना मान्यता मिळाली आणि पण ते शिवसेना म्हणून सभागृहात राहिले
पण बाहेर त्यांना वेगळ्या पक्षामध्ये किंवा त्यांचा वेगळा गट म्हणून बाहेर वावरता येईल का, आणि सभागृहामध्ये शिवसेना म्हणून ते त्यांचं कामकाज करू शकतील का? एक लक्षात घ्या की कुठल्याही पक्षाला रेकग्निशन देणं हे इलेक्शन कमिशनचं काम आहे. त्याचप्रमाणे चिन्ह देणं हे सुद्धा इलेक्शन कमिशनचं काम आहे. त्यामुळे या लोकांना इलेक्शन कमिशनकडे वेगळा अर्ज करावा लागेल की शिवसेना हे आमची आहे. ते इलेक्शन कमिशन ठरवेल, त्याला अजून खूप अवकाश आहे. आता या ठिकाणी एक गट म्हणून ते फक्त काम करतील. शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरेंच्याच बाजूचा आहे. आता ते त्यांचं पक्ष रेकग्नाइज आहे, त्याची राज्यघटना, त्याची जी घटना असते ती इलेक्शन कमिशनकडे द्यावी लागते. चिन्हही इलेक्शन कमिशनचं असतं. त्यामुळे आता या क्षणाला शिवसेना आहे ती उद्धव ठाकरेंची, आणि उद्धव ठाकरे चीफ मिनिस्टर आहे हे निश्चित आहे. तर बंडखोर आमदारांनी पण ते दोन्ही असं वावरू शकतात का की आज सभागृहामध्ये ते शिवसेनेचे आमदार म्हणून किंवा शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून आहेत, आणि बाहेर मात्र या सगळ्या त्यांची राजकीय सेटलमेंट करण्यासाठी ते या गटासोबत आहोत किंवा काय असं? दोन तृतीयांश घेऊन ते जर का बाहेर पडले तर पहिली गोष्ट अशी आहे की त्यांना मर्जर करावं लागतं आता त्याच्याप्रमाणे दुसऱ्या पक्षाबरोबर, म्हणजे त्यांचं नाव येईल, किंवा मग तो पक्ष आणि आता जे 2 तृतीयांशांनी एकत्र आणून नवीन पक्ष केला तर त्याचं नाव द्यावं लागेल. शिवसेना नाव नाही घेता येणार त्यांना. आज या बंडखोर आमदारांनी कोर्टामध्ये जे अॅफिडेव्हिट सादर केलं त्यामध्ये की 38 आमदार या सरकारमधून बाहेर पडलेले आहेत, किंवा या पक्षातून म्हणजे या सरकारचा पाठिंबा काढलेला आहे. याचा अर्थ हीच म्हणजे हे जे न्यायालयाला त्यांनी सांगितलं हीच गोष्ट राज्यपालांना सांगितली, आणि मग राज्यपाल त्या संदर्भात काही भूमिका घेऊ शकतात का? हे सरकार अल्पमतात गेलं हे बंडखोरांनी जर सांगितलं तर राज्यपाल त्यांचं मत देऊ शकतील, पण त्याला कायद्याने अधिकार काही नाहीये. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की बहुमत आहे का नाही हे फ्लोअरवरच ठरवावं लागतं. नो कॉन्फिडन्स मोशन मांडून त्या ठिकाणी ते सिद्ध करावं लागेल. आता राज्यपाल काय करतील हे मी कसं सांगणार, पण त्यांना अधिकार नाहीये तो. अधिकार नाही. आणि मग तो अधिकार अधिवेशन बोलवण्याचा अधिकार, तो अधिकार राज्यपाल वापरतात चीफ मिनिस्टरच्या सांगण्यावर. ओके. जसं पार्लमेंट आहे तर लोकसभेचं अधिवेशन कधी बोलवायचे प्रेसिडेंट ठरवतात पंतप्रधानांच्या सांगण्यावरनं. बरोबर तीच सिस्टीम खाली आहे, फक्त नावं वेगळी आहेत. तिथे प्रेसिडेंट आणि पंतप्रधान आहेत, इथे गव्हर्नर आणि चीफ मिनिस्टर आहेत. फक्त प्रेसिडेंटला डिस्क्रिशनरी पॉवर्स काहीच नाही आहेत, गव्हर्नरला थोड्याशा डिस्क्रिशनरी पॉवर्स आहेत. सो थँक्यू. ओके, थँक्यू.